पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। मॅम, प्रवास तुला माहिती आहे ना, अर्धा तास आहे तुझ्याकडे। स्टार्ट। सख्या, हे कसले संकेत आहेत? प्रभासच्या प्रेझेंटेशन मध्ये काही विघ्न आले नसतील ना? सख्या, प्रभासच्या हक्काचा विजय आज त्यांना मिळायलाच हवा। प्रभास, आपल्याकडे फक्त अर्धा तास आहे। यस मॅम। तुझाच रे देवा वाटतो आधार, श्वास निराधार तुझ्या वीण। तुझाच रे देवा वाटतो आधार, श्वास निराधार प्रभास, ऐका, जर चुकून पेनड्राईव्ह करप झालंच तर मी सेफर साईड म्हणून लॅपटॉपमध्ये सी ड्राईव्ह मध्ये विभास नावाचं फोल्डर तयार केलंय, ज्यात सगळं प्रेझेंटेशन लक्षात असू द्या। पाहता ते रूप भरून लोचन, आनंदले मन वास तुझा। प्रवास, सगळं ठीक आहे ना? एनी प्रॉब्लेम? नो सर। नक्की? येस सर, नो प्रॉब्लेम। तुझ्यात सामावे अवघे जीवन, लागे रात्रंदिन ध्यास तुझा, ध्यास तुझा। पाहता ते रूप पांडुरंग 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 पांडुरंग
That's it, sir. Congratulations. मस्त झालं प्रेझेंटेशन. Thank you, sir. Thank you very much, sir. आणि तिलाही अभिनंदन सांग. कोणाला? तुझी पार्टनर काय नाव तिचं? वीणा. वीणा, तिलाही अभिनंदन सांग. Sure, sir. Sure. मिस सदावर्ते. हा. आय ऑन. हे डील लॉक झालंय. मी पेपर्स पाठवतो उद्या. एकदा नजरेखालनं घालून घ्या. सगळं ओके असेल तर उद्याच साइन करून टाकू. ओके. सो डील इज डन. कॉंग्रॅच्युलेशन्स. तुम्हाला पण. चला येऊ. या. Yes, sir. मी आले. सख्या, तूच लाज राखलीस. बाबांना ही गोष्ट लगेच सांगायला हवी. बोल. काय झालं? वाजला का बँड प्रभासचा? आत्याने त्याला धक्के मारून हकलला असेल ना? मज्जा आली असेल ना? ते ऑफिस मध्ये त्याचा उदो होतोय. कसं शक्य आहे? मी काय खोटं बोलतोय मग? नाही नाही, तसं नाही, पण तू पेनड्राईव्हचं काही केलं नाहीस का? का तुला जमलं नाही ते करायला? ए गप्पे. माझी इथे सगळी मेहनत वाया गेलीये आणि तू वाटेल ते काय बडबडतेस? नॉनसेन्स. अरे प्रभास, काय मस्त प्रेझेंटेशन दिलंस रे तू. कॉंग्रॅच्युलेशन्स. मला सुरुवातीला असं वाटलं होतं की तुला ह्यावेळेस सुद्धा नाही जमणार. नाही, पण खरंच कमाल प्रेझेंटेशन दिलंस. कॉंग्रॅच्युलेशन्स. मीर, ऐक ना, सगळ्यांसमोर ना उगाच खोटेपणाचा आव आणू नकोस. तुझी नाटके कौतुकांना बंद कर. मी यशस्वी होऊ नये यासाठी तुझी नेहमी धडपड असते. मला कळत नाही असं वाटतं का तुला? तू का कायम असंच बोलत असतोस माझ्याबद्दल? हे तुला काय मी बावळट वाटतो का रे? हा,
घरातून निघताना इथे पोहोचल्यानंतर मी पेनड्राईव्ह व्यवस्थित चेक केला होता आणि सगळा डेटा ओके होता बरं का. पण बरोबर जेव्हा मी प्रेझेंटेशन सुरू केलं तेव्हा डेटा मिसिंग झाला. ही सगळी गडबड तूच केलीस आणि तुलाही चांगलंच माहिती आहे. तू असा विचार करतोस माझ्याबद्दल? तू आत्याला फसवतोयस म्हणून अख्खं जग तुला फसवायला निघालंय असं वाटायला लागलंय तुला आता? नाही, आणि असेलही, बाकी दुनिया फसवी असेलही, पण मी बदललोय. फक्त तुझा याच्यावर कधी विश्वास बसणार हे आता देवालाच माहिती. तू बदललायस हे तुला वारंवार जगासमोर ओरडून सांगावं लागतं. अरे वा वा वा, तुम्हा दोघांचाही मनापासून अभिनंदन. अरे वा, खूप चांगली बातमी दिलीस. चांगली बातमी? प्रभासच्या आत्याने लग्नाला परवानगी दिली की काय? मी तुला म्हणालो होतो ना की तुझा सखा नेहमी तुझ्या बरोबर असणार आहे. आता ह्याच्या पुढे सगळं चांगलंच होणार बघ तू. अरे रजनी, घे साखर घे. अरे दादा, कसली साखर? काय झालं? अगं आपला प्रभास आहे ना, त्यांनी त्याच्या ऑफिस मध्ये ते काय ग प्रेझेंटेशन, हा कसलं तरी एक प्रेझेंटेशन दिलं आणि त्यांना खूप मोठं काम मिळालं. बघ ना, वाईट बातम्यांची नुसती रीग लागली होती. आता सगळं चांगलं होणार याच्या पुढे. म्हणजे उर्मी आणि मिहीरचे सगळे प्रयत्न फिसकटलेले दिसतात. काय ग, साखर नुसती हातात धरून काय उभी आहेस? खा ना. आहे की नाही माझा होणारा जावई हुशार? हो ना, अगदीच हुशार आहे. उगाच नाही तो आपल्या वीणाच्या प्रेमात पडला. आणि आपली वीणा सुद्धा काही कमी हुशार आहे का? काय ग, तुझ्या तोंडून आज वीणाचं कौतुक ऐकू येतंय. मनापासून बोलतेस ना हे? दादा, अरे मला वीणाचं कौतुक नाही असं होईल का रे? मी तिला ओरडते पण ते तिच्याच भल्यासाठी ना. वीणासारखी मुलगी शोधून सापडणार नाही. मॅडम, बोलवलं? बस. नाही, इट्स ओके मॅम, आय एम फाईन हियर. Thank you so much for the presentation. मॅडम, तुम्ही एवढं फॉर्मल का वागताय? म्हणजे मी हे प्रेझेंटेशन दिलं ते आपल्या कंपनीच्या फायद्यासाठीच दिलं. फॉर्मली नाही वागत आहे रे, खरंच मनापासून तुला थँक्स म्हणतेय. थँक्स वन्स अगेन and welcome back. मॅम, तुम्हाला थँक्स म्हणायचं असेल ना तर वीणाला म्हणा. खरं सांगू मॅम, मी हे प्रेझेंटेशन करण्यासाठी तयारच नव्हतो, पण वीणाने मला कन्व्हिन्स केलं. तिने मला समजावलं की हे प्रेझेंटेशन मी करण्याची किती गरज आहे. आणि मलाही ते पटलं. आता हे प्रेझेंटेशन सक्सेसफुल होण्याच्या मागे ना वीणाचा मोलाचा वाटा आहे. ती दिवस रात्र माझ्या सोबत होती. हे ना ती नसती तर कधी शक्यच झालं नसतं. हे सगळं शक्य झालं ते वीणाच्या साथीमुळे, तिने मला दिलेल्या आत्मविश्वासामुळे. सो तुम्हाला कोणाला थँक्स म्हणायचंच असेल ना तर वीणाला म्हणा. ह्या थँक्सवर खरा हक्क माझा नाही, वीणाचा आहे.
तुला माहितीये ते शक्य नाही. हो, ठाऊक आहे मला. प्रभास, मी तुला या कंपनीत परत घ्यायचं ठरवलंय. मॅडम, तुम्ही तुमच्या निर्णयावर ठाम राहा, मी माझ्या निर्णयावर ठाम राहीन. जोपर्यंत तुम्ही मला आणि वीणाला माफ करत नाही तोपर्यंत मी ऑफिसमध्ये किंवा घरात परत येणार नाही. त्यामुळे नो वेलकम बॅक. इतकं सगळं जर तुझ्या मनात होतं तर मग प्रेझेंटेशन का केलंस? कशासाठी? हे मी माझ्या त्या तूसाठी केलं जिने मला लहानाचं मोठं केलं. हे मी माझ्या त्या तूसाठी केलं जिने मला कधीही काहीही कमी पडू दिलं नाही. हे मी माझ्या त्या तूसाठी केलं जिने मला आई वडिलांचं प्रेम दिलं. हे मी माझ्या त्या तूसाठी केलं जिने मला बिझनेसचं बाळकडू दिलं. हे मी माझ्या त्या तूसाठी केलं जी मी हसलो की खुश व्हायची, मी रडलो की तिला त्रास व्हायचा, मला लागलं की वेदना तिला व्हायच्या. हे मी माझ्या त्या तूसाठी केलं जिच्यासाठी तिचा हा प्रभास सर्वस्व होता. आणि मी माझ्या त्या तुला हरलेलं कसं बघू शकेन? नाही ना बघू शकत. मग ये ना परत. मला माझा तो प्रभास परत हवाय. मला पण माझी ती अत्तू हवी. मी आहे अजूनही. नाही, आत्ता माझ्या समोर उभी आहे ना ती माझी ती अत्तू नाहीये. ही या सदावर्ते इंडस्ट्रीची सर्वे सर्वा शैलजा सदावर्ते आहे. नाही प्रभास. होय मॅडम. तू प्रभास. एकदा वीणाला फोन करून थँक्स म्हण. अत्तू पासून तिचा प्रभास आणि प्रभास पासून त्याची अत्तू हरवली आहे हो शैलजा मॅडम. या प्रभास आणि वीणामुळे ना माझ्या आणि मीरच्या लग्नाच्या स्वप्नांची राख रांगोळी होती. पहिले या वीणाने माझा प्रभास माझ्यापासून गिरावून घेतला आणि आता माझा मीरही लांब चाललाय. आज बघते ती. हॅलो. हो हो ठीक आहे. मी येते. हे कसं शक्य आहे? नाही मला वीणाचा पाठलाग करायलाच हवा.